शिंक आल्यानंतर बऱ्याच वेळा लोक शिंक अडवून ठेवतात आणि शिंक आल्यानंतर आपण म्हणतो गॉड ब्लेस यू. एक लक्षात घ्या, शिंक आल्यानंतर ती शिंकेला बाहेर काढायचं आहे. जर शिंक अडवली, शिंक अडवून ठेवली आहे, शिंक येते आणि आपण अडवून ठेवतो आहे, तिला बाहेर पडून देत नाही आहे, तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा लोकांचं कपाळ दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, लोकांचा चेहऱ्याचा पॅरालिसिस होतो. अर्धी तर आजाराचं नाव आलेलं आहे, चेहऱ्याचा पॅरालिसिस, फेशियल पाल्सी. त्याचबरोबर इंद्रिय वैकल्य, म्हणजे तुमची जी इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, त्याची क्षीणता होणार आहे. मन्यास्तंभ, मान अवघडणार आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला शिंक आली आहे आणि तुम्ही शिंक काढत नाही आहे, तुमची मान अवघडणार आहे, मान कडक होणार आहे, मान वळायला त्रास होणार आहे, मान अवघडणार आहे रोज. तर एक लक्षात घ्या, शिंक आल्यानंतर शिंक काढा. आणि शिंक येत नसेल, अर्धवट येते, सूर्याकडे एकटक 1.5 ते 2-3 मिनटं तुम्ही बघितलं तर ती शिंक बाहेर पडते. त्याचबरोबर प्रदमनस्य म्हणजे आयुर्वेदातली काही औषधी चूर्ण नाकामध्ये सोडली जातात. शोधन गण जो आलेला आहे तो नाकामध्ये सोडला जातो. जसं वचा आहे, शेवग्याचं चूर्ण आहे, हे नाकात सोडल्या शिंका येतात आणि त्या अडकलेल्या शिंका या बाहेर पडतात. तर एक लक्षात घ्या, शिंक अडवायची नाही.